राज्यातील महिला अत्याचाराच्या घटनांचा निषेध नोंदवण्यासाठी विरोधी पक्षाने उद्या महाराष्ट्र बंदची हाक दिली। मात्र कोणत्याही राजकीय पक्षाला बंद करण्याची परवानगी नसल्याचं मुंबई उच्च न्यायालयाने म्हटलेलं आहे। जर कोणी बंद केला तर कारवाई करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने सरकारला दिलेत। हायकोर्टाच्या या निर्णयामुळे विरोधकांची कोंडी झाल्याचं पाहायला मिळालं। या संदर्भातला लोकशाही मराठीचा हा खास रिपोर्ट पाहूया। महाराष्ट्र बंद हायकोर्टाने ठरवला बेकायदा। बंद केला तर कायदेशीर कारवाईची तंबी। हायकोर्टाच्या निर्णयाने विरोधकांची मात्र कोंडी। बदलापूर अत्याचाराच्या विरोधात बंद पुकारणाऱ्या महाविकास आघाडीला हायकोर्टाने मोठा दणका दिलाय। महाविकास आघाडीने पुकारलेला बंद बेकायदा असल्याचा निर्वाळा मुंबई हायकोर्टाने दिलाय। कोणत्याही राजकीय पक्षाला बंद पुकारण्याची परवानगी नसल्याचं हायकोर्टाने सांगितलंय। कोणी बंद पुकारण्याचा प्रयत्न केला तर त्यावर कायदेशीर कारवाई करावी असे निर्देशही कोर्टाने सरकारला दिले। आम्ही खेरवाडी पोलीस स्थानकात उद्धव बाळ ठाकरे यांच्या विरुद्ध तक्रार दाखल केली। त्या तक्रारीच्या अनुषंग असा होता की राष्ट्रवादी काँग्रेसचे वयोवृद्ध पुढारी शरद पवार असतील किंवा काँग्रेसचे पुढारी असतील यांनी मिळून जे आहे 24 तारखेला बंद करण्याचं ठरवलेलं आहे, ज्याच्यामुळे सामान्य जनजीवन विस्कळीत होते। माननीय न्यायालयाने ह्या अगोदर अशा बंदला नकार दिलेला आहे। हायकोर्टाने बंद बेकायदा ठरवत विरोधकांना चपराक दिल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय। एवढंच नाही तर शिवसेनेला बंदबाबत ठोठावलेल्या दंडाचीही मुख्यमंत्र्यांनी आठवण करून दिली आहे। आज कोर्टाने देखील यांच्या बंदला इल्लीगल बंद म्हणून काहीतरी निर्णय दिलेला आहे। कोर्टाने म्हटलेलं आहे अशा प्रकारचा बंदला परवानगी देता येणार नाही। ही देखील कोर्टाने तुम्हाला हाणलेली चपराक आहे। मागे पण एकदा असंच कोर्टाने दंड लावला होता, त्यातून तरी सुधारा। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी देखील हायकोर्टाच्या निर्णयाचं स्वागत केलंय, पण विरोधकांना कोर्टाच्या निर्णयानं मोठा धक्का बसलेला आहे। हायकोर्ट सरकारचीच भाषा करत असल्याचा टोला राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे जयंत पाटील यांनी लगावलाय। हा बंद जो आहे तो सरकारला महाराष्ट्राच्या जनतेचा जो आग्रही मागणी आहे आणि महाराष्ट्रातली कायदा व्यवस्था बिघडलेली आहे त्याकडे सरकारचं लक्ष वेधण्यासाठी हा बंद आहे। काँग्रेसनेही बंद बेकायदा ठरवल्यानं नाराजी व्यक्त केली आहे। आम्ही त्या आंदोलनात उतरणार, आम्हाला कुठेही नाही, आम्ही शांततेने हे आंदोलन करणार आहोत आणि या आंदोलनामध्ये आम्ही कोणालाही जबरदस्ती दुकानं बंद वगैरे या पद्धतीची कुठली कारवाई करण्याची मागणी करणार नाही। मला लोकशाहीमध्ये जे माझ्या संविधानाने मला अधिकार दिलेले आहेत त्या अधिकारामध्ये माझ्या जनभावना मांडण्याला कोणीही थांबवू शकत नाही। हायकोर्टानं बंद बेकायदा ठरवल्यानं विरोधकांचं निम्म अवसान गळालंय। सरकारनंही एसटी आणि महापालिकेच्या परिवहन सेवा सुरळीत ठेवण्याचा निर्णय घेतलाय। उद्याच्या बंदला सामान्यांचा किती प्रतिसाद मिळतो हे पाहणं मात्र महत्त्वाचं ठरणार आहे। महेश महाले आणि सतेज औंधकर सह दिलीप राठोड, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।